हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे उमेश टेक। तर तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओ ज्या असतात त्या एडिट करता येत नाहीत तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा। आपण VN ॲप्लिकेशन मधून कशी एडिटिंग करायची हे सगळं तुम्हाला मी A to Z सांगणार आहे। तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण अशाच यूट्यूब रिलेटेड आणि टेक रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील। तर जर तुम्हाला VN ॲप्लिकेशन यूज करायचं असेल आणि तुम्हाला एडिटिंग येत नसेल, एकदम प्रो पद्धतीची एडिटिंग तुम्हाला कशी करायची आहे ते सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एडिटिंग कशी करायची हे पूर्ण बघण्यासाठी चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवर। तुम्हाला सर्वप्रथम VN ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल। न्यू प्रोजेक्टवर जाऊन तुम्हाला तुमची व्हिडिओ सिलेक्ट करायची आहे। आता तुम्हाला तुमची व्हिडिओ सिलेक्ट केलेली त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉइस द्यायचा आहे। हे बघा इथे व्हॉइस, तुम्हाला यूट्यूबची व्हिडिओ इथे तुम्ही व्हिडिओ ॲड करू शकता। तुम्हाला दुसरी व्हिडिओ ॲड करायची असेल तर व्हॉइस वाढवू शकता। अशा प्रकारे स्टिकर लावू शकता। ते ऑनलाइन आहे स्टिकर्स। हे असे सगळे ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये दिसतील। सगळे ऑप्शन बघा। हे बघा याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट लावू शकता। बरेच ऑप्शन आहेत याच्यात, तुम्ही चांगल्या प्रकारे एडिटिंग करू शकता VN ॲप्लिकेशन मधून। हे बघा इथून तुम्ही मागे पुढे करून स्क्रीन छोटी मोठी करू शकता। तुमचा जो व्हॉइस आहे तो पण वाढवावा लागतो। त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमचे व्हॉइस वाढवू शकता, कर्व देऊ शकता। तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओ मध्ये मागे पुढे करायचं असेल तर तिथे तुम्ही कर्व देऊ शकता। कर्व दिल्याने तुमचं जे फ्रेम आहे ते झूम आणि झूम आउट होईल। अशा प्रकारे तुम्ही कर्व देऊन तुमची व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। एकदम मस्त छान। हे बघा स्क्रीन मागे पुढे होईल। एकदम छान ॲप्लिकेशन आहे हे। याच्यात तुम्ही कर्व देऊन त्यातून झूम आणि झूम आउट तुमची व्हिडिओ करू शकता। शॉर्ट व्हिडिओला एकदम छान आहे हे झूम आणि झूम आउट। अशा प्रकारे तुमची व्हिडिओ तयार होईल। हे बघा हे स्लो मोशन मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। तुमची व्हिडिओ जर तुम्हाला स्लो मोशन मध्ये हवी असेल तर ती भी तुम्ही यातून करू शकता। अशी व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता। त्याचबरोबर हे बघा कशी झूम आणि झूम आउट होते व्हिडिओ। अशा प्रकारे तुम्ही तुमची व्हिडिओ एडिट करू शकता। एकदम छान आणि प्रोफेशनल पद्धतीने यातून व्हिडिओ एडिट होत असते। तुम्ही नक्की याचा वापर करून बघा। आता तुम्ही इथून एक्सपोर्ट करू शकता। इथे तुम्हाला वॉर्निंग येईल ते तुम्हाला कॅन्सल करायचे आणि वरती बटन दिसते तुम्हाला कशी एडिटिंग करायची आहे। तर अशीच एडिटिंग तुम्ही सुद्धा करून बघा। एकदम छान VN ॲप्लिकेशन मध्ये जे आहे ना ते स्क्रीन ऑन ऑफ होत असते किंवा झूम आउट होत असते, त्याच्याने तुमची व्हिडिओ जी आहे ती अट्रॅक्टिव्ह दिसते। तर अशा पद्धतीने तुमची व्हिडिओ तुम्ही एडिट करून नक्की बघा। काइनमास्टर मध्ये हे फीचर नाहीये आणि काइनमास्टर मध्ये जे आहे ते लोगो दिसतो तुम्हाला व्हिडिओच्या वरती, तर ते चांगलं नाही दिसत। पण मी तोच यूज करते, मला त्याची सवय झालेली आहे पहिल्यापासून 3 वर्ष झाले। तर तुम्ही VN ॲप्लिकेशन नक्की वापरून बघा। तिथे लोगोही येत नाही आणि विविध प्रकारचे फीचर्स तुम्हाला तिच्यात भेटतात। फक्त काय आहे, तुम्हाला माईक वापरायची गरज आहे, कारण त्याच्यात जे आहे ना आवाज वाढवायचं जास्त ऑप्शन नाहीयेत। काइनमास्टर मध्ये खूप ऑप्शन आहेत आणि मी माईक वापरत नाही, त्याच्यामुळे मी काइनमास्टरचाच यूज करते। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची व्हिडिओ नक्की एडिट करून बघा आणि तुमच्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा यूट्यूबवर अपलोड करून नक्की बघा। व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।